मित्र नमस्कार. मी डॉक्टर नागोराव डोंगरे आपल्यासाठी घेऊन आलोय एक खास व्हिडिओ ज्याचं नाव आहे वाचनाचे महत्त्व. मित्र, प्रत्येक माणसाचा जन्म बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक प्रगती करण्यासाठी झालेला आहे. प्रगती करण्यासाठी माणसाला जशी पैशाची आवश्यकता असते, अगदी त्याच पद्धतीने बुद्धिमत्तेची देखील आवश्यकता असते. बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी प्रत्येक माणूस शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यात यश मिळवण्यासाठी चांगलं शिक्षण नितांत आवश्यक आहे. आणि चांगलं शिक्षण मिळविण्यासाठी उत्तम पुस्तके वाचण्याची आवड असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शालेय जीवनात आणि महाविद्यालयीन जीवनात बहुतेक विद्यार्थी अभ्यासक्रमाची क्रमिक पुस्तके वाचत असतात, परंतु काही थोडे विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन करीत असतात. वाचन माणसाच्या विचाराला वळण लावण्याचं काम करते. मित्रहो, जेव्हा आपण जीवनात यशस्वी होतो तेव्हा बहुतेक लोक तो खूप नशीबवान आहे हो असंच म्हणतात. पण त्याने केलेला अभ्यास, त्यांनी वाचलेली विविध पुस्तके, त्यांनी घेतलेली रात्रंदिवस मेहनत याकडे मात्र दुर्लक्ष करतात. आपल्याला सुद्धा जीवनात यशस्वी व्हायचे असेल, आनंदी जीवनाला आणखी आनंदी बनवायचं असेल, तर वाचनाची सवय अतिशय उत्तम आहे. म्हणून प्रत्येक माणसाने दररोज काहीतरी वाचायला हवं, काहीतरी नवीन शिकायला हवं. मित्रहो, आपल्या सगळ्यांकडे सारख्या प्रमाणात बुद्धिमत्ता नाही, परंतु ती बुद्धिमत्ता विकसित करण्याची संधी मात्र सारख्या प्रमाणात आहे. कोणत्याही विषयाचं पुस्तक विकत घेऊन आपण ते वाचू शकतो. हल्ली इंटरनेटवर अनेक नामांकित लेखकांची पुस्तके अगदी मोफत उपलब्ध आहेत. मित्रहो, वाचनातून वेगळ्या प्रकारे विचार करण्याची सवय माणसाला लागते. नवनवीन गोष्टींचा शोध लावण्याचं धाडस वाचकाच्या मनात निर्माण होते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची हिंमत वाचकाच्या मनात निर्माण होते. म्हणून सर्वांगीण वाचन करणे हा अतिशय उत्तम गुण आहे. तो अधिकाधिक विकसित करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा. जोपर्यंत आपण ज्ञान, पद, पैसा या सर्व गोष्टींनी जगाच्या बरोबरीने उभे राहत नाही, तोपर्यंत आपला कोणीही आदर करीत नाही. या जगात फक्त शक्तिशाली किंवा सामर्थ्यवान माणसाचाच आदर केला जातो. आपल्याला जर हे ज्ञानाचं सामर्थ्य प्राप्त करायचं असेल,
तर इतर मार्गापेक्षा वाचन हा एक अतिशय उत्तम मार्ग होऊ शकतो. मित्रहो, एखाद्या चांगल्या मित्राची सोबत मिळाल्यास आपला दिवस जसा आनंदात जातो, अगदी त्याच पद्धतीनं एखादं चांगलं पुस्तक वाचायला मिळाल्यास आपल्या आयुष्यातला तो दिवस यादगार दिवस बनतो. मित्रासारखेच पुस्तके सुद्धा जीवनाला दिशा देण्याचं काम करतात. पुस्तके आपली सर्वात चांगली मित्र बनू शकतात. ते आपल्याला ज्ञान तर देतातच, पण त्यासोबतच आपले मनोरंजन सुद्धा करू शकतात. आपल्यापैकी बहुतेक लोक एखादं पुस्तक अभ्यासक्रमाला लावलेलं आहे, एखाद्या परीक्षेची तयारी करायची आहे म्हणून वाचतात. पण खरं सांगू का, जेव्हा आपण गरज म्हणून वाचतो तेव्हा त्याचा थोडाफार फायदा होतो, पण जेव्हा आपण आनंदासाठी वाचन करतो तेव्हा त्याचे असंख्य फायदे संभवतात. वाचनाचे मानसिक आणि भावनिक फायदे असंख्य आढळतात. वाचन माणसाचा मेंदू सक्रिय ठेवण्याचं काम करतो. मेंदूमध्ये ज्या मज्जापेशी असतात त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढविण्याचं काम वाचन करते. वाचन करणाऱ्या माणसाला अगदी भिकाऱ्यात सुद्धा माणूस दिसायला लागतो. त्याला प्रेम आणि वासना यांच्यातला फरक समजायला लागतो. त्याला जन्मदात्या आईवडिलांची किंमत कळायला लागते. माणसासोबतच प्राण्याबद्दल देखील आपुलकी वाटू लागते. वाचनाच्या माध्यमातून समाजातली जाती व्यवस्था, शासन व्यवस्था, लोकशाही, अर्थकारण, राजकारण, साहित्य आणि संस्कृती समजू लागते. मित्रहो, वाचन हे संगीत ऐकल्यासारखं आहे, टीव्ही पाहण्यासारखं आहे. एवढंच नाही तर समुद्रकिनारी मनसोक्त फिरण्यासारखं आहे. कारण जेव्हा एखादा माणूस पुस्तक वाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर ही सगळी कल्पना चित्रे तरंगू लागतात. प्रत्येक नवीन पुस्तक वाचकाला नवीन जगात घेऊन जाते, नवीन जगाची माहिती देते. हल्लीचे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी फार जागृत झालेले दिसतात. आपल्या मुलांनी सर्वोत्तम शिक्षण घ्यावं, अद्ययावत ज्ञान प्राप्त करावं, सुसंस्कारित बनावं, अत्याधुनिक बनावं, अशी सर्व पालकांची इच्छा असते. मित्रहो, पालकांनी देखील आपल्या मुलांना जगात घडणाऱ्या घडामोडी समजावून सांगण्यासाठी नीतिनियमानं वाचन करणं आवश्यक आहे. व्यापारी लोकांच्या घरात संध्याकाळी जेव्हा सर्व लोक एकत्र येतात तेव्हा बिझनेसवरती चर्चा रंगू लागतात. अगदी त्याच पद्धतीने वाचकाच्या घरात सुद्धा कुठल्या पुस्तकात कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे, कोणत्या लेखकाची भाषाशैली कशी आहे, त्यांनी विषयाची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे, यावर चर्चा रंगू लागतात. अशा चर्चेच्या माध्यमातूनच मुलांच्या बालमनावर वाचनाचे संस्कार होतात.
त्यामधून घरामध्ये वाचन संस्कृतीची निर्मिती होऊ लागते. बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस अशाच वाचन संस्कृतीतून घडलेला दिसतो. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी यांना वाचनाची खूप प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांच्या बालपणातच त्यांना विविध विषयांवरची पुस्तके वाचण्याची सवय लावली. हीच सवय त्या छोट्याशा भीमरावांना महामानव बनविण्यास कारणीभूत ठरली. थोडक्यात, वाचनातून आपण घडत नसतो, तर आपल्या अवतीभोवतीचं जग सुद्धा घडत असते. हे बाबासाहेबांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेलच. बाबासाहेबांनी जे वाचन केलं त्याचा उपयोग त्यांनी भारताचं संविधान लिहिण्यासाठी केला. आपल्या देशाला नवीन दिशा देण्यासाठी त्या वाचनाचा उपयोग त्यांनी केला. मित्रहो, कोणत्याही माणसाला रिकामा वेळ त्रासदायक ठरतो, कारण रिकाम्या वेळात माणसाच्या डोक्यात अनेक विचार थैमान घालू लागतात. ती विचारांची वावटळ थांबविणे कठीण होऊन जाते. वाचनामुळे अशा त्रासदायक विचारांना आपोआपच दूर पळवले जाते आणि वाचनातून नवीन माहिती मिळाल्यामुळे जो आनंद होतो तो तर वेगळाच. वाचनातून माणसाला जीवन जगण्याची एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. वाचणारा माणूस संकटाचे रूपांतर संधीत करू शकतो, उदासीनतेचं रूपांतर आनंदात करू शकतो. वाचन माणसाच्या विचाराला चालना देते. कल्पक विचारांच्या फांद्यांना नवे अंकुर फुटू लागतात. विविधांगी वाचन करणारा माणूस विवेकवादी, सर्वसमावेशक विचारांचा माणूस बनतो. वाचन माणसाच्या मनातली भीती घालवते आणि दुर्दम्य आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करते. वाचनातून माणसाच्या जातीय आणि धार्मिक अस्मितेची धार बोथट होऊन त्याच्यामध्ये सहिष्णुता वाढू लागते. वाचणाऱ्या माणसाच्या बोलण्याला त्याच्या अभ्यासाची पार्श्वभूमी असते. तो कोणत्याही परिस्थितीत आधार नसलेली विधाने करीत नाही. त्यामुळे त्याचे इतर लोकांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, परंतु वाचणारा माणूस कोणत्याही माणसाचा द्वेष करू शकत नाही. मित्रहो, वाचन माणसाला लिहिण्या बोलण्याचं सामर्थ्य प्रदान करते. वाचणारा माणूस कोणत्याही क्षणी कोणत्याही विषयावर बोलू शकतो, लिहू शकतो, कारण वाचनातून प्राप्त झालेली माहिती वाचकाच्या स्मृतीत संग्रही असते. आवश्यक असेल तेव्हा तो तिला आठवू शकतो, तिचा उपयोग करू शकतो, तिच्या आधारे काही नवनिर्माण करू शकतो. वाचणारा माणूस वक्ता, विचारवंत, लेखक, मार्गदर्शक तर सहज बनू शकतो, पण त्यासोबतच उत्तम निरीक्षक आणि उत्तम माणूस सुद्धा बनू शकतो. वाचनाच्या माध्यमातून शब्दसंग्रह वाढतो. योग्य परिस्थितीत योग्य शब्दांची निवड कशी करायची हे समजू लागते. शब्दांचे विविध अर्थ समजू लागतात. एकाच शब्दाचे भिन्न भिन्न पद्धतीने होणारे उच्चार, ऱ्हस्व आणि दीर्घ यांच्या चुकीच्या उच्चारातून बदलणारे शब्दांचे अर्थ, अशा कितीतरी गोष्टी वाचकाला समजू लागतात.
वाचकाच्या शब्दांवरचं प्रभुत्व वाढू लागते. मित्रहो, आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर आहे. त्याला अधिक अर्थपूर्ण, त्याला अधिक समृद्ध आणि अधिक आनंद बनवण्यासाठी वाचन आपल्याला निश्चित प्रेरणा देते. मित्रहो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या सभोवतालच्या लोकांची काळजी घ्या. आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.